सोलापूरच्या या यात्रेत एका दिवसात तब्बल 21 किलोमीटरची 68 लिंग प्रदक्षिणा होते, तेही 7ही नंदीध्वज घेऊन। तर नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि सिद्धरामेश्वर यात्रेच्या पहिल्या भागात मी तुम्हाला 68 लिंग प्रदक्षिणा कधी आणि कशी करायची ते सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा। 68 लिंग प्रदक्षिणा म्हणजे यात्रेचा पहिला दिवस। तशी ही प्रदक्षिणा तुम्ही पहिले 2 दिवस करू शकता, म्हणजे दुसऱ्या दिवशी अक्षता झाल्यावर पण 68 लिंग प्रदक्षिणा करता येते। याची सुरुवात सकाळी 8 वाजता हिरे अब्बू यांच्या वाड्यात नंदीध्वजांची पूजा करून होते। पूजा झाल्यानंतर मानाच्या 7ही नंदीध्वजांसोबत यात्रेस प्रारंभ होतो। तेथून हे नंदीध्वज सिद्धेश्वर मंदिरातील 68 लिंगांपैकी पहिले लिंग असलेल्या अमृत लिंगाजवळ येऊन थांबतात आणि जवळपास 21 किलोमीटरच्या या 68 लिंग परिक्रमेला सुरुवात होते। 7ही नंदीध्वज हे 68 लिंगचे प्रदक्षिणा घालतात। हे 68 लिंग स्वतः श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांनी सोलापूरमध्ये स्थापन केले आहेत। परिक्रमा करताना प्रत्येक लिंगाला हळद आणि तेलाने आंघोळ घातली जाते, यालाच यन्नी मंजन सुद्धा म्हणतात। नंदीध्वज प्रदक्षिणा करताना विसावा मारण्याची पद्धत असते। आता विसावा म्हणजे काय, तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न थांबता एकाच व्यक्तीने तो नंदीध्वज पकडावा लागतो आणि जो व्यक्ती सिद्धेश्वर मंदिर पासून पूर्ण 68 लिंग होईपर्यंत एकटा नंदीध्वज पकडतो त्याला नगर प्रदक्षिणा म्हणतात। ही परिक्रमा करताना हा संपूर्ण मार्ग अंगावर घातलेल्या बाराबंदीमुळे दुधासारखा पांढरा शुभ्र दिसत असतो। या 68 लिंग प्रदक्षिणेचे सांगता ही बाळवीस मधल्या मल्लिकार्जुन मंदिर मध्ये होते, जिथे शेवटचे शिवलिंग आहे। ही परिक्रमा झाल्यावर घरामध्ये हुग्गी आणि वांग्याच्या भाजीचा बेत असतो, जे खाल्ल्याने दिवसभराचा थकवा एका क्षणात गायब। या वर्षी ही परिक्रमा येत्या रविवारी म्हणजेच 12 जानेवारीला होणार आहे। मी तर असेलच या पूर्ण जत्रेत, पण तुम्ही पण या।